नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आपण 16 नंबरचं व्हिडिओ बघणार आहोत. यापूर्वी आपण 15 लेक्चर झालेले आहेत, म्हणजे 600च्या जवळजवळ प्रश्न कंप्लीट झालेले आहेत वन लाईनर. तर आपण सोपेच प्रश्न घ्यायला सुरुवात केलेली आहे. नवीन आहात तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आजचे प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी नवीन वाटणार आहेत आणि असेच प्रश्न ग्रामसेवक परीक्षेला सुद्धा तांत्रिक प्रश्न असेच याच प्रकारचे येणार. त्याच्यामुळे तुम्हाला आता तशी प्रॅक्टिस सराव करावा लागेल. तर आपण टोटल 10,000 प्रश्न बघणार आहोत आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. यापूर्वीचे जर प्रश्न बघायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जा, कृषी घटक बघा आणि किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊनसुद्धा यापूर्वीचे प्रश्न तुम्ही कृषी घटकामध्ये जाऊन बघू शकता. लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. पहिला प्रश्न बघूया. इथे आपण भारतातील किती टक्के लोकसंख्या कृषीवर अवलंबून आहे किंवा कृषीवर निर्भर आहे? तर भारतातील 70% लोकसंख्या ही कृषीवर अवलंबून आहे. दोन नंबरचा प्रश्न आहे, धानाची ब्ल्यू राईस जात कोणती आहे? म्हणजे तांदळाची ब्ल्यू राईस जात कोणती आहे? तर जावानिका ही तांदळाची ब्ल्यू राईस जात आहे. 3 नंबरचा प्रश्न आहे, प्रति व्यक्ती प्रतिदिन किती हिरव्या पालेभाज्याचा आहारामध्ये समावेश असावा? तर प्रति व्यक्ती प्रतिदिन 125 ग्रॅम एवढा हिरव्या पाल्याचा समावेश आपल्या दैनंदिन आहारामध्ये असायलाच पाहिजे. 4 नंबरचा प्रश्न आहे, बोर या झाडाचे उगमस्थान कोणता देश आहे? तर बोर या झाडाचे उगमस्थान आपला भारत देश आहे. 5 नंबरचा प्रश्न बघूया, मसाल्याचा देश कोणता आहे? तर भारताला मसाल्याचा देश असे म्हणतात. 6 नंबरचा प्रश्न आहे, गांजरामध्ये किती गुणसूत्र संख्या असते? म्हणजे गांजराची गुणसूत्र संख्या किती? तर 18 एवढी असते. 7 नंबरचा प्रश्न आहे, मुंगामध्ये कोणत्या प्रकारचे अंकुरण आढळते? तर मुंगामध्ये एपिजेल नावाचे अंकुरण आढळते. 8 नंबरचा प्रश्न आहे, हरभऱ्याची पाने खारट असल्याचे कारण काय आहे? तर त्याच्या पानावर ऑक्झॅलिक ॲसिड असते. 9 नंबरचा प्रश्न बघूया, युरिया सबसिडी योजना कधी सुरू करण्यात आली होती? तर युरिया सबसिडी योजना ही एप्रिल 2017 सुरू करण्यात आली होती. 10 नंबरचा प्रश्न आहे, किसान कॉल सेंटर कधी सुरू करण्यात आले होते? तर 2004 रोजी किसान कॉल सेंटरची सुरुवात करण्यात आली होती. 11 नंबरचा प्रश्न आहे, ई नाम किंवा राष्ट्रीय कृषी बाजार ही सुविधा कधीपासून सुरू करण्यात आलेली आहे? तर 14 एप्रिल 2016 पासून ही योजना किंवा ही याची सुरुवात करण्यात आली होती. 12 नंबरचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कधी सुरू करण्यात आली होती? आता हे सदर 9, 10, 11 आणि 12 प्रश्न चालू घडामोडीशी संबंधित आहेत, कृषी संबंधित योजनाशी संबंधित आहेत. तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही 1 जुलै 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. 13 नंबरचा प्रश्न आहे, धानमधील सिंचनची क्रांतिक अवस्था कोणती आहे? तर भातामधील सिंचनची तांत्रिक अवस्था ही बुटिंग अवस्था आहे. याच्यामध्ये धानाला पाण्याची आवश्यकता असायलाच पाहिजेत. 14 नंबरचा प्रश्न आहे, पनामा विल्ट रोग कोणत्या फळाशी संबंधित आहे? तर पनामा विल्ट रोग हा केळीशी संबंधित आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड संबंधित आपण पशुसंवर्धन संबंधित भरपूर डिटेल माहिती बघितली होती. तर राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डची स्थापना 1965 रोजी करण्यात आली होती. 16 नंबरचा प्रश्न आहे, कंपोस्ट खत बनवण्यासाठी बंगलोर पद्धत कोणी विकसित केली? तर कंपोस्ट खताची बंगलोर पद्धत ही LN आचार्य यांनी विकसित केलेली आहे. टमाट्याचे कोणते वाण रोगप्रतिकारक आहे? तर टमाट्याचे हे अर्का रक्षक वाण रोगाला प्रतिसाद करते. 18 नंबरचा प्रश्न आहे, खरबुजामध्ये कोणते आम्ल
असते? तर खरबुजामध्ये मॅलिक आम्ल असते. 19 नंबरचा प्रश्न आहे, खजूर राष्ट्रीय संशोधन केंद्र कोठे आहे? तर खजूर राष्ट्रीय संशोधन केंद्र हे राजस्थानमध्ये आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे, भेंडीचे जनक कोणाला म्हणतात? तर हरभजन सिंह यांना भेंडीचे जनक असे म्हणतात. हरभजन सिंग नाही, हरभजन सिंह आहे. हा प्रश्न सहजच लक्षात राहून जाते, आपण एकदा जर नजर खालून गेला तरी सुद्धा. 21 नंबरचा प्रश्न आहे, भेंडीच्या संकरित जाती कोणत्या आहेत? आता भेंडीच्या भरपूर संकरित जाती आहेत, पण आपण इथं महत्त्वाच्या 4च जाती बघितलेल्या आहेत. पुसा सावनी, अर्का अभय, परभणी क्रांती. आता परभणी क्रांती ही आपल्या वसंतराव नाईक विद्यापीठाने तयार केली म्हणून परभणी क्रांती नाव दिलेलं आहे. अर्का अनामिका ह्या महत्त्वाच्या 4 भेंडीच्या संकरित जाती आहेत. 22 नंबरचा प्रश्न आहे, हरित क्रांतीच्या वेळी सर्वाधिक योगदान देणारी गव्हाची जात कोणती? आता हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली, कोणत्या पिकाशी संबंधित होती, महाराष्ट्रामध्ये कोणत्या पिकाशी संबंधित होती, सुरुवात कुठून झाली आणि सर्वाधिक गव्हाच्या कोणत्या जातीचं हे मॅस्क्यूचं वगैरे हे ते आपण यापूर्वी प्रश्न बघितलेले आहेत. तर हरित क्रांतीच्या वेळी योगदान देणारी गव्हाची महत्त्वाची जात ही HD2329 ही आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे, भूमी क्षमता वर्गीकरणामध्ये 4G श्रेणी कोणता रंग प्रदर्शित करते? किंवा भूमी क्षमता वर्गीकरणामध्ये 4 म्हणजे 4 जी श्रेणी क्रमांक जी 4 आहे ती कोणता रंग प्रदर्शित करते? निळा रंग प्रदर्शित करते. 24 नंबरचा प्रश्न आहे, गाय आणि म्हशीचे कोणते कुळ आहे? गाय आणि म्हशी हा बोविड कुळातील आहेत. 25 नंबरचा प्रश्न आहे, कापसाची पहिली संकरित जात कोणती? तर कापसाची पहिली संकरित जात ही H4 आहे. मक्याची संकरित जात ही गंगा 1 आहे. ज्वारीची पहिली संकरित जात आपण यापूर्वी प्रश्न घेतला होता या संबंधित. 26 नंबरचा प्रश्न आहे, भारतात हरित क्रांती कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली होती? तर 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाली होती. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं असते, पंचवार्षिक योजना अर्थशास्त्राशी संबंधित आहे, कालावधी वगैरे आपल्याला कृषी तांत्रिकमध्ये विचारत नाहीत, पण GSमध्ये पंचवार्षिक योजनेसंबंधित प्रश्न असू शकते. 27 नंबरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय धान वर्ष कधी साजरे करण्यात आले? तर आंतरराष्ट्रीय धान वर्ष हे 2004 रोजी साजरे करण्यात आलेले होते. 28 नंबरचा प्रश्न आहे, आम्लीय जमिनीला सुधारित करण्यासाठी कशाचा वापर करतात? तर चुन्याचा वापर करतात. आता तुम्ही कमेंट करून सांगा, चुना आणि अजून कोणत्या पदार्थाचा वापर करतात आम्लीय जमिनीचा सुधारित करण्यासाठी? 29 नंबरचा प्रश्न बघू, बोर आणि पेरूमधील खाण्यायोग्य भाग कोणता आहे? तर बोर आणि पेरूमधील खाण्यायोग्य भाग हा पेरिक्रॉप आहे. आता कसं आहे, IBPS कंपनी परीक्षा घेत आहे, त्याच्यामुळे तिथं असेच पर्याय असणार आहेत इंग्लिशमधून, आणि आपल्याला मराठी आणि इंग्लिशमधून प्रश्न दिलेले असतात. आपल्याला भाषा निवडायची असते. ज्यावेळेस आपण भाषा निवडतो त्यावेळेस इंग्लिशचे पूर्ण प्रश्न मराठीत होतात, त्याच्यानंतर गुगल ट्रान्सलेट प्रश्न असतात. पण पर्याय जे काही असतात ते इंग्लिशमध्येच राहतात, आणि काही पर्याय जरी मराठीत त्याचे ट्रान्सलेट केलं तरी त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही. 30 नंबरचा प्रश्न आहे, आवळ्यामध्ये किती गुणसूत्र असतात? आवळ्यामध्ये 28 गुणसूत्र असतात. 31 नंबरचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च ही संस्था कोठे आहे? म्हणजे IIVR ही संस्था कोठे? वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये ही संस्था आहे. 32 नंबरचा प्रश्न बघूया, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च या संस्थेची स्थापना 1968 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय बंगलोर कर्नाटक येथे आहे. 33 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय गुलाब नोंदणी अथॉरिटी ही संस्था कोठे स्थित आहे? तर दिल्लीमध्ये ही संस्था आहे. 34 नंबरचा प्रश्न आहे, सेकेरम ऑफिसनेरम कशाचे वैज्ञानिक नाव आहे? सेकेरम ऑफिसनेरम हे कशाचे वैज्ञानिक नाव आहे? ऊसाचे नाव आहे. 35 नंबरचा प्रश्न आहे, RCH1 ही मिरचीचे वाण कोणत्या संस्थेने विकसित केले? तर कृषी अनुसंधान केंद्र जोधपूर यांनी हे विकसित केलेले आहे.
36 नंबरचा प्रश्न आहे, भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात कोठून झाली? तर भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात ही पंतनगर उत्तराखंड येथून झालेली आहे. 37 नंबरचा प्रश्न आहे, सेंट्रल ॲग्रिकल्चर वुमन्स इन्स्टिट्यूट ही संस्था कोठे आहे? तर भुवनेश्वर ओरिसा येथे ही संस्था आहे. 38 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली? तर महाराष्ट्रामध्ये सेंद्रिय शेतीची सुरुवात ही 1990 पासून झालेली आहे. 39 नंबरचा प्रश्न आहे, मिरचीच्या कोणत्या जातीस फळे उलटे लागतात? म्हणजे जे मिरच्या येतात त्या मिरच्या अशा खाली न लोंबता अशा वरती जातात. तर पंत C1 ही मिरचीची जात आहे, त्याला मिरच्या अशा खाली येऊन अशा वरती उलट्या लागतात. 40 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ज्वारी संशोधन संस्था कोठे आहे? तर राष्ट्रीय ज्वारी संशोधन संस्था ही हैदराबाद येथे आहे. आतापर्यंत मित्रांनो आपले 6.5 शेवट लाईनात प्रश्न झालेले आहेत. डिस्क्रिप्शन किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन यापूर्वीचे प्रश्न नक्की बघा. तुमच्या इतर यूट्यूब चॅनल, टेलिग्राम ग्रुपला, आपलं टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला चॅनलची लिंक पाठवा, जेणेकरून जास्त मुलांना फायदा झाला पाहिजे. आपण अगदी 11 मिनिटामध्ये 12 मिनिटामध्ये 40 प्रश्नाचं वाचन घेतो, याचा तुम्हाला नक्की उपयोग होणार आहे. तर ठीक आहे, धन्यवाद.